हो, रेकॉर्ड करायचं आहे. पण कोणाला करता येईल? मला करता येईल? को होस्ट आहेस का? रेकॉर्डिंग मी पण चालू केलंय. ओके, लेट्स ओके, गो. ओके, आय डिडंट रिअलाइज यू आर देअर. ओके ओके. मग मी काय करायचं? मी स्टॉप रेकॉर्डिंग करू का? हा चालेल. म्हणजे मग कसंही, म्हणजे तुमच्याकडे राहिलं तरी थोडं चालेल. 5 मिनिटांनी सुरू करा. म्हणजे पिकअपला सत्संगाचा सातवा सत्संग आहे. आणि आज आपण सुरुवात करूया गणपतीच्या स्तवनाने, आपण नेहमीप्रमाणे करतो तसं. आणि आज गाते आपली लाडकी सुनीता घाटे. नमस्कार. सुनीता. ओके. सूर्य निरागस म्हणतीये. अरे वा. Finally, I prepared it. I hope I can do good job. सूर्य निरागस हो, गणपती सूर्य निरागस हो, सूर्य निरागस हो, गणपती सूर्य निरागस हो, शुभ नयना करुणामय गौरीधर श्री वरद विनायक, शुभ नयना करुणामय गौरीधर श्री वरद विनायक, ओंकार गणपती ओंकार गणपती, अधिपती सुखपती छंदपती गंधपती, लीन निरंतर हो, लीन निरंतर हो, सूर्य निरागस हो, गणपती सूर्य निरागस हो, सूर्य निरागस हो, गणपती सूर्य निरागस हो, गणपती सूर्य निरागस हो, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुख हरता, गजवदना मोरया मोरया, सूर्य निरागस हो, गणपती सूर्य निरागस हो, सुरसुमनानी भरली ओंजळ, नित्यरीती भावी चरणावर, सुरसुमनानी भरली ओंजळ, नित्यरीती भावी चरणावर, तान्हे बालक सुमधुर हासे, भावतसे वाहो सुरातून, तान्हे बालक सुमधुर हासे, भावतसे
वाहो सुरातून ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सूरपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गणवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोरया मोरया सूर निरागस हो गणपती सूर निरागस सूर निरागस सूर निरागस हो थँक यू खूप छान. फारच सुंदर, फारच सुंदर. थँक्यू Thank you. थँक्यू खूपच छान म्हटलंस. आत्ताच नुकताच पितृपक्ष होऊन गेला हम्म. आणि काही ठिकाणी पितृपक्षात सुद्धा गणपती उत्सव करतात. त्याची मी आता कथा सांगते आणि ही कथा मला कशी सापडली त्याची कहाणी सांगते. तर ऐका. आपण गणपती उत्सवात आत्ताच सुनीताने म्हटलं तसं गणपती बाप्पा मोरया म्हणतो. त्यातला मोरया कुठून आलं याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न करत होते. तेव्हा कळलं की 13व्या किंवा 14व्या शतकात त्याविषयी वाद आहे. तर मोरगावचं म्हणजे मोरगाव म्हणजे विनायकापैकी एक बरोबर आहे. इथले जे मोरया गोसावी आहेत यांनी गणपती संप्रदायाचा महाराष्ट्रात प्रसार केला आणि आपण जे पार्थिव गणपतीचं व्रत करतो आत्ता ते व्रत महाराष्ट्रात तेव्हापासून सुरू झालं. त्याआधी काय व्हायचं की भाद्रपद चतुर्थीपासून तर अश्विन चतुर्थीपर्यंत महिनाभर हे व्रत केलं जायचं. पण मध्ये पितृपक्ष येतो त्यामुळे त्याआधी म्हणजे चतुर्दशीलाच विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली. तर मोरया गोसावींमुळे मोरया म्हणण्याची पद्धत आली असं एक मत आहे. मग मला प्रश्न पडला, आता मोरया गोसावींचं नाव मोरया कसं आलं? म्हणून मी आणखी संशोधन करत होते आणि हे संशोधन करत करत ऍक्च्युअली मी काश्मीरच्या शैवायनापर्यंत जाऊन पोचले. अरे बापरे. शिवाची पूजा करणारा हा पंथ तर चंद्रगुप्त मौर्याच्या काळात शैवायनापासून म्हणजे शिव संप्रदायापासून गणपती संप्रदाय वेगळा झाला. चंद्रगुप्ताने त्याला राजाश्रय दिला. साधारण ख्रिस्तपूर्व 300 वर्ष चंद्रगुप्ताचा जो काळ आहे त्या काळी त्यांनी तो राजाश्रय दिला. तर तो जो गणपती आहे त्याला महागणपती म्हणतात. तो महागणपती समजला जातो. पुढे 3ऱ्या शतकात गाणपत्य संप्रदायाचे 5 भाग झाले. महागणपती, ऊर्ध्व गणपती, पिंगला गणपती, लक्ष्मी गणपती आणि उच्चिष्ठ गणपती. त्यातला महागणपती संप्रदाय म्हणजे मूळ जो चंद्रगुप्त मौर्याचा समजला जातो तो हा संप्रदाय अथर्वशीर्ष म्हणतो आणि गणपतीला ब्रह्माचं रूप मानतो. मोरया तिथून आला असावे म्हणजे चंद्रगुप्त मौर्यापासून असं मला वाटतं, कारण की तो महागणपती समजला जातो म्हणून. त्यानंतर आणखी 8 संप्रदाय तयार झाले. 4थ्या शतकात जेव्हा गणेश पुराण लिहिलं गेलं त्यात हे सगळे संप्रदाय आहेत. आपण संकट विमोचन स्तोत्र म्हणतो आणि त्याच्यात जी नावं घेतो ती सगळी नावं गणेश पुराणातून आलेली आहेत. आणि गंमत म्हणजे सर्वांचं वाहन उंदीर नाही.
कोणाचं वाहन मोर आहे, कोणाचं घोडा आहे, कोणाचं सर्प आहे. आणि आपण त्या संकट विमोचन स्तोत्रात म्हणतो ना, 7वे विघ्नराजेंद्र, 8वे धूम्रवर्ण ते. तर हा जो धूम्रवर्ण अवतार आहे गणपतीचा, याचं वाहन घोडा आहे. आणि तो अवतार अजून झालेला नाही, कलियुगाच्या शेवटी होईल असं गाणपत्य संप्रदाय मानतात. इसवी सन 3ऱ्या शतकात गणपती संप्रदायाचे मी म्हटले तसे 5 संप्रदाय झाले. त्यातला एक जो उच्छिष्ट गाणपत्य म्हणजे शैव आणि शाक्त म्हणजे शक्ती पंथाचे देवीची पूजा करणारे जे लोक असतात, ते सगळे एकत्र आले. आणि त्यामुळे त्याला थोडीशी तांत्रिकतेची झलक आहे. आणि हा गणपती पितृपक्षात बसवला जातो आणि त्यातही 2 पंथ आहेत. एका गणपतीला 6 हात आहेत आणि दुसऱ्या गणपतीला 16 हात आहेत. पण दोघंही शशिवर्ण म्हणजे निळसर रंगाचे असतात. त्यांच्या हातात जपमाला असतात आणि डाळिंबाचं फूल असतं. कधी कधी सरस्वती त्याच्या मांडीवर बसवलेली दाखवतात आणि तिच्या हातात वीणा असते. केरळला जे मोठं मंदिर आहे तिरुवंगदपुरम, त्या मंदिरात याची प्रतिमा आहे. आता आमच्या नागपूरला खंडोजीराजे भोसले होते. ते 1755 साली बंगालच्या स्वारीवरून यशस्वी होऊन परत येत होते. आणि ते जेव्हा परत आले तेव्हा गणपती उत्सव संपलेला होता, पण त्यांना गणपती मांडायचा होता. आणि मग त्यांना कळलं की उच्छिष्ट गाणपत्यानुसार पितृपक्षात गणपती मांडता येतो. आणि ते कळल्यानंतर खंडोजी राजांनी पितृपक्षात गणपती मांडायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर जेव्हा टिळकांनी सार्वजनिक गणपती महाराष्ट्रात सुरू केला, गणपती उत्सव सुरू केला, तेव्हा गणपतीच्या दिवसांमध्ये रंगारी, फुलवाले अशा अनेक समाजांना त्यांच्या व्यवसायामुळे गणपतीत भाग घेता यायचा नाही. आणि म्हणून त्यांनी भोसले राजांची परंपरा घेऊन पितृपक्षात गणपतीचा उत्सव करायला सुरुवात केली. आणि त्यालाच आमच्या नागपूरला मस्कऱ्या गणपती म्हणतात. आणि त्याला दुसरा एक शब्द आहे, पितृपक्ष म्हणजे आमच्या विदर्भात त्याला हाडपक म्हणतात. अगदी क्रूड शब्द आहे हाडपक. तर म्हणून या गणपतीला हाडपक्या गणपती म्हणतात. अशी ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सुपर संपूर्ण. आता आपल्याकडे अमेरिकेत अनेक मंडळ गणेशोत्सवासाठी शाळा मिळाली नाही की पितृपक्षात गणेशोत्सव करतात, राईट, गणेशोत्सव करतात. तर अनिरुद्ध, आता यापुढे कधी आपल्याला पितृपक्षात गणपती बसवावा लागला ना, आणि समजा कोणी तक्रार केली, अगो बाई पितृपक्षात कसला गणपती उत्सव करतायत, तर त्यांना सांगायचं, अहो महागणपती नाही, आम्ही उच्छिष्ट गणपती बसवतोय आणि हा आमचा मस्करा गणपती आहे. तर अशी या उच्छिष्ट गणपतीची गोष्ट आहे. आता हा गमतीचा भाग सोडून मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आपण म्हटलं मगाशी सार्वजनिक गणपती. तर सार्वजनिक गणपती सुरू केला ते लोकमान्य टिळक यांनी एक मोठी कामगिरी बजावली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना भगवद्गीतेवरती भाष्य लिहिलं, गीतरहस्य. आणि त्यातील कर्मयोगावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे रिचमंड वर्जियामधून पाहुणे आले आहेत, डॉक्टर प्रकाश लोथे. तर आधी मी डॉक्टर प्रकाश लोथेंची ओळख करून देते. डॉक्टर लोथे जवळजवळ वर्ष किंवा 1.5 वर्षापूर्वी न्यूजर्सीतून रिचमंडला आले. व्यवसायाने ते पेडियाट्रिशियन आहेत आणि आमच्या नागपूरच्या युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. गेली 40च्या वर वर्ष ते न्यूजर्सीत प्रॅक्टिस करत होते आणि हाऊस म्हणून मराठीत लेखन करतात. त्यांची एकूण 5 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या धर्मधुरीण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचं उत्तम कादंबरी म्हणून बक्षीस मिळालं आहे आणि या कादंबरीचा इंग्लिशमध्येही भाषांतर झालं आहे. न्यूजर्सीच्या मराठी विश्वात ते अतिशय ॲक्टिव्ह होते. अध्यक्ष, ट्रस्टी वगैरे पण होते आणि PMMमध्ये सुद्धा बराच त्यांचा सहभाग असायचा. मराठीच्या त्यांच्या सेवेसाठी PMMने त्यांचा एकदा सत्कार पण केला होता.
अध्यात्माचा अभ्यास हा त्यांचा आणखी एक व्यासंग. तर त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केलाय, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलाय आणि आता गीता रहस्याचा अभ्यास केलाय. आणि आज ते आपल्याशी बोलतायत लोकमान्य टिळकांच्या कर्मयोगाबद्दल. तर आता बघूया डॉक्टर लोथे. प्रकाश. नमस्कार मंडळी. हां. मला इतके दिवस माहीत नव्हतं मुवया या शब्दाची व्युत्पत्ती काय. आज कळल्याने खूप आनंद झाला. धन्यवाद. मला वाटतं की मुवया याचा संबंध काहीतरी मुरंब्याशी असावा असं उगीच वाटायचं मला. पण जर मी खादाड ना असो. तर या यंदा लोकमान्य टिळक यांची 100वी पुण्यतिथी आहे. आणि कसं कोण असतो मला बुद्धी झाली गीता रहस्य वाचायची. मला पुष्कळ लोकांनी सांगितलं होतं की गीता रहस्य फार किचकट आहे. आणि खरं सांगायचं तर पहिली 10 पानं वाचल्यानंतर वाटलं की हो खरंच किचकट आहे. पण एक बघा असं पुष्कळ लोक आपल्याला सांगतात की हे जे मंदिर आहे ना हे टेकडीच्या वर आहे, तिथे झाला 1008 पायऱ्या आहेत, पण मंदिर छान आहे, जरूर बघा. आपल्याला कंटाळा येतो जाऊ की नाही. मग शेवटी आपण चढतो आणि ते पोहोचतो, दर्शन घेतलं खूप बरं वाटतं. आणि मग आजूबाजूला बघतो तर सुंदर सुंदर शेत दिसतात, वरून नदी दिसते, मावळणारा सूर्य दिसतो आणि असं वाटतं की आपण स्वर्गात आलो. अक्षरशः विधात्याचं दर्शन झालं असं वाटतं. तसं काही प्रमाणात गीता रहस्याचं आहे. आता गीता रहस्य निलिमाने सांगितलं की ते मंडालेला जेव्हा टिळक तुरुंगात होते, ते तुरुंगात त्यांना शिक्षा झाली देशद्रोहाबद्दल, राजद्रोहाबद्दल. 1908 साली त्यांना मंडालेला पाठवलं. तुम्हाला माहित आहे मंडाले म्हणजे ब्रह्मदेशात अगदी मध्यभागी आहे, जस्ट मिडल ऑफ द रेन फॉरेस्ट. अशी व्यवस्था केली की ब्रिटिश सरकारने की टिळकांचा कोणाशी संबंध येऊ नये. टिळकांची खोली छोटीशी 8 बाय 10 खोली होती. त्यांना काय करावं म्हणजे त्यांनी अगोदर ठरवलं होतं काय करावं ते. पण टिळकांसारखा माणूस वेळ कधीच वाया घालवणार नाही. लहानपणी टिळक जेव्हा 16 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील अतिशय आजारी झाले. शेवटचं दुखणं होतं. कोणीतरी सांगितलं की त्यांचे शेवटचे दिवस आहे, त्यांच्याजवळ बसून गीता वाच. तर हे गीता वाचायला लागले. तर हे स्वतः टिळकांनी लिहिलं आहे प्रस्तावनेत. तेव्हा वाचताना त्यांच्या लक्षात आलं 16 वर्षाचा हा ब्रिलियंट पोरगा, त्यांच्या लक्षात आलं की जर अर्जुनाला युद्धात करता प्रवृत्त करणे हाच कृष्णाचा उद्देश होता, तो मग अर्जुनाला संन्यास योग आणि भक्ती योग का सांगतो. तेव्हा कर्मयोग मेक सेन्स, पण भक्तियोग किंवा ज्ञानयोग याची तिथे काही बरोबर मिसळ बसत नाही. त्यांना त्याच्याबद्दल खूप क्युरिओसिटी होती. त्याच्याबद्दल ते अनेक वेळा बोलले. इतकंच नाही, ते एकदा तिथले जे शंकराचार्यांचे मठ आहेत, एका मठात सुद्धा ते शंकराचार्यांसमोर बोलले की हे काही बरं वाटत नाही. तेव्हा ते तुरुंगात गेले तेव्हा त्यांना भरपूर वेळ मिळाला आणि त्यांनी ठरवलं की लिहायचं. त्याच्याकडे त्यांनी प्रचंड अभ्यास केला. म्हणजे पाली ग्रंथ वाचले, पाश्चात्य जे नीतिशास्त्रज्ञ आहेत, फिलॉसॉफर्स आहेत, त्यांचे वाचले. आणि याचे पुरावे किंवा याचे रेफरन्सेस या गीता रहस्यात वारंवार आहेत. हे सगळं त्यांनी 6 वयात लिहिलं. त्याची गंमत फार मोठी गंमत आहे. हे तुम्हाला अगोदर सांगतो कारण ते खूप मनोरंजक आहे आणि त्याच्यातून त्यांची कर्तव्यनिष्ठा दिसते. वह्या होत्या आणि ब्रिटिश सरकार प्रत्येक वहीला क्रम देत असे. म्हणजे ठिकाणी चुरून सुद्धा काही एखादा संदेश लोकांना पाठवू नये म्हणून प्रत्येक त्याच्यावर 1, 2, 3 दाखवून. अच्छा, 6 वह्या होत्या आणि टिळकांना ते पेन्सिलीने लिहावं लागायचं, पेन्सिलीने. टिळक 1914 मध्ये सुटले आणि ते परत आले पुण्याला. पण ब्रिटिश सरकार त्यांना ती वही द्यायला काही तयार नाही. 1 वर्षभर त्यांच्या विनंत्या केल्यावर त्यांनी ते हस्तलिखित पाठवलं आणि मग ते 1915 साली प्रसिद्ध झालं.
गीता रहस्यात 15 की 16 चॅप्टर्स आहेत आणि ते प्रत्येक गहन विषयावरचे आहेत. त्यांनी कुठल्याही प्रमाणात कुठल्याही बाबतीत मुलाहिजा ठेवला नाही. म्हणजे टिळक हे स्वतः पत्रकार होते, तुम्हाला माहित आहे. केसरी आणि मराठा त्यांनी संपादन केलं. ते मोठे राजकारणी होते, पण त्याचबरोबर ते LLB करता 1 वर्ष त्यांनी खर्च केलं होतं, मला माहित आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांचा एक सुंदर युक्तिवाद आहे. कुठलीही गोष्ट ज्याला BS म्हणतात आपल्याकडे कुठेही नाही, आणि ते वाचताना वारंवार लक्षात येतं. त्यातून पुन्हा दिसून पडतं की त्यांचा व्यासंग किती प्रचंड होता. त्यांना खगोलशास्त्राचं ज्ञान होतं. गीता रहस्याच्या एका अध्यायात त्यांनी अक्षरशः आपल्या विश्वाचं आयुष्य केव्हापासून आपल्याकडे हाऊ ओल्ड इज युनिव्हर्स ते हिशोब करून ते $14 बिलियन आहे, 14 बिलियन वर्ष आहे ठरवलं. आणि आज तेच सिद्ध झालं की 14 बिलियन वर्ष हे आपल्या युनिव्हर्सचं आयुष्य आहे. तुम्हाला माहित असेल, उपनिषद ज्यांनी वाचले त्यांना की त्याच्यानंतर मग ब्रह्मदेव 1 वर्ष ब्रह्मदेवाचे विश्रांती घेतो, सगळं हे होतं आणि पुन्हा सगळे जगाची उत्पत्ती सुरू होते. गीता रहस्यातल्या एका अध्यायात ज्याला त्यांनी विश्वाची उभारणी आणि संवारणी हे वर्णन केलं आहे, त्यात ते आहे. तर याचे साधारणपणे 770 पानं आहेत. त्यातली पहिली 500 जी पानं आहेत त्यात हे सगळं आहे. त्यात हे सुद्धा आलं आहे की कसं आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कुठेही असं नुसतं त्याला जस्टिक्युलेशन म्हणतात ना, अंदाज लावले नाही की आपल्या वेदांतापासून बुद्ध धर्माची उत्पत्ती कशी झाली. त्यांनी हे सिद्ध केलं की बुद्ध धर्म आणि ख्रिश्चन धर्माच्या किती जबरदस्त साम्य आहे. त्याची तत्व सारखी आहेत, ती मॉनेस्टरीची पद्धत, कॉन्व्हेंटची पद्धत ती सारखी आहे, तत्व सारखी आहेत. आणि हे सुद्धा दाखवलं की एका ग्रंथात जीसस ख्राइस्ट हा नेपाळ मधल्या एका बौद्ध मठात आला होता. तेव्हाचं जे वर्णन आहे ते एका फ्रेंच माणसाने पालीचं भाषांतर करून लिहिलं. त्याचं इंग्लिश भाषांतर टिळकाने वाचलं आणि तो ग्रंथ त्यांनी तर रेफर केला आहे. म्हणजे केवढी विद्वत्ता असेल कल्पना करा. तर याच्याबद्दल जेव्हा महात्मा गांधींनी ते वाचलं तर मला म्हणजे आय एम व्हेरी टेम्पटेड टू कोट महात्मा गांधी. महात्मा गांधी 1926 साली बनारसला गेले होते. तर त्यांच्या एका भाषणात त्यांनी या गीता रहस्याबद्दल हे लिहिलं आहे. तुम्हाला तर कळेल. गीतेवरील टिळकांची टीका हीच त्यांचे शाश्वत स्मारक होय. स्वराज्याची लढाई फत्ते झाल्यानंतरही ते टिकून राहील. तेव्हा देखील टिळकांची निष्कलंक चारित्र्य, गीतेवरील त्यांची महान टीका यामुळे त्यांची स्मृती चित्तप्रेरित राहिली. त्यांच्या हयातीत किंवा आता सुद्धा टिळकांपेक्षा अधिक व्यापक किंवा सखोल शास्त्रज्ञान कोणाचेही सापडणे कठीण. त्यांच्या गीतेवरील अधिकारी टीकापेक्षा जास्त चांगला ग्रंथ अद्याप झाला नाही, लवकर होणारही नाही. गीता आणि वेद यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे टिळकांनी केले त्यापेक्षा जास्त व्यवस्थित संशोधन कोणीही केले नाही. त्याच्यावर तर पुन्हा बाबू अरविंद घोष, अरविंदो माहिती ना, बाबू अरविंदो तत्वज्ञानी, तर त्यांनी काय लिहिलंय पहा. त्यांनी गीता रहस्य वाचलं तेव्हा हे अभिप्राय केला. गीता ग्रंथावरील टिळकांची टीका ही केवळ मल्लीनाथी नसून स्वतंत्र प्रबंध आहे व त्यावर नैतिक सत्यांचे योग्य निर्देशन आहे. मराठीतील पहिल्या प्रतीचा हा पहिला प्रचंड गद्यग्रंथ आपल्या सूक्ष्म व व्यापक विचार प्रणालीने व सफाईदार प्रभावी लेखनशैलीमुळे अभिजात वाङ्मयास समाविष्ट होतो. मराठी साहित्याच्या आणि नीतिशास्त्राच्या इतिहासात टिळक मनात आणते तर अद्वितीय स्थान त्यांना मिळाले असते. त्या एकाच ग्रंथाने सिद्ध केले आहे. तर सांगण्याचा उद्देश असा की गीता रहस्य इज रिअली वर्थ रीडिंग. त्याच्यात पुढे काय आहे पहा, सांगतो तुम्हाला. काही झालं ते गीता रहस्य हे टिळकांचं इंटरप्रिटेशन आहे, हे लक्षात ठेवा. गीतेचं इंटरप्रिटेशन अनेक लोकांनी केलं आहे आणि त्यात अर्थात शांकर भाष्य म्हणजे शंकराचार्यांचं इंटरप्रिटेशन आहे. हे इंटरप्रिटेशन एक लक्षात ठेवायला हवं की इट इज ऑलवेज सब्जेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते त्यात सांगितलं असतं. कधी कधी जे आहे ते वेगळं असू शकतं. आणि इंटरप्रिटेशन म्हणजे काय, आता जर कुणी कोणा म्हटलं
की भारताच्या पश्चिमेला अरेबिया आहेत, कोणी त्याचा वाद धरणार नाही. किंवा कोणी असं म्हटलं की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, त्याच्याबद्दल कोणाला वाद नाही. पण जर कोणी असं म्हटलं की मोनालिसाचं जे स्माईल आहे त्याचं इंटरप्रिटेशन काय? मोनालिसा जर तुम्ही स्माईल बघितलं, कोणी म्हणतात की तिला नुकतंच कळलं होतं की ती प्रेग्नंट आहे. काही लोक म्हणते की ती आपल्या प्रियाकराकडे पाहून हसते आहे. तर काही लोक म्हणतात आहे की तिच्या नवऱ्याची फजिती कशी झाली म्हणून तिला आनंद होतो. अशा प्रकारे म्हणजे प्रत्येकाचं जे इंटरप्रिटेशन असतं ते वेगळं असतं. म्हणून कुठल्या प्रकारचं स्क्रिप्चर, म्हणजे आपले स्क्रिप्चर असो, ख्रिश्चनांचे असो की बुद्धांचे असो किंवा मुसलमानांचे असो, त्या व्हेरी सब्जेक्ट टू इंटरप्रिटेशन. सो इट्स हिस्ट्री. पुढे मागे काय झालं हे नक्की कोणालाच माहित नसतं. लोक अंदाजाने लिहितात जे काय एव्हिडन्स आहे. तर तीच गोष्ट आर्ट्सची, तीच गोष्ट लिटरेचरची असते. म्हणून मला हे सांगायचं वाटतं की विचार वाचताना एक लक्षात ठेवायचं की ओपन माइंड ठेवा. दुसरी गोष्ट हे टिळकांचं इंटरप्रिटेशन आहे, आणि इंटरप्रिटेशन ऑलवेज कम्स फ्रॉम द बॅकग्राऊंड ऑफ दॅट पर्सन. तो कसा वाढला आहे, कुठे वाढला आहे. आपल्या गीतेबद्दल पाश्चात्य देशात एक कॉमन हे आहे, असा टीका केली जाते की ते फॅटॅलिस्टिक आहे. आणि त्याचं सुद्धा टिळकांनी गीता रहस्यात एका कुठल्या विशिष्ट चॅप्टरमध्ये पूर्णपणे खंडन केलं आहे. पण आता मी गीता रहस्याकडेच वळतो. त्यात जे गीता रहस्य त्यांनी का लिहिलं त्याचं खरं कारण माझ्या मते, आणि मला वाटतं तुम्हाला तुमच्या आग्री करा, की त्याकडे तुरुंगात बसून टिळक काहीच करू शकत नव्हते. तर त्यांनी असं ठरवलं की आपला जो भारतीय समाज आहे तो अगदी मृतवत झाला आहे. हे लिहिलं आहे त्यांनी. त्याला सुरुवात केली ती 1910च्या बळी प्रतिपदेला, म्हणजे पाडव्याला, आणि संपवलं 1911च्या चैत्र प्रतिपदेला, म्हणजे गुढीपाडव्याला त्यांनी ते संपवलं. 6 महिन्यात त्या माणसाने 770 पानाचं सुंदर पुस्तक ग्रंथ लिहिला. तर त्या काळी परिस्थिती अशी होती की भारत जवळपास मृतवत होता. खूप लोकांना वाटायचं की ब्रिटिश लोक म्हणजे देवदूत आहे, देवाने दिलेली देणगी आहे. ब्रिटिशांच्या कौतुकाने त्यांच्या साम्राज्याने सगळे लोक विपून गेले होते, आणि ही जी गुलामी प्रवृत्ती होती ती, आणि त्याहीपेक्षा म्हणजे एक प्रकारची न्यूनगंड होता, सामाजिक अनास्था होती. आणि त्याच काळात पुन्हा एक प्रकारची लोक निवृत्तीपर झाले होते. म्हणजे लोक एक पलायनवाद होता. तो खरं सांगायचं पलायनवाद होता. चांगले तरुण मुलं घरातून पळून जायचे आणि गोसावी व्हायचे. तुम्हाला माहिती आहे गोसावी लोक काय धिंगाणा घालायचे. तर आम्ही लहानपणी गोसाव्यांना घाबरायचो, कारण ते म्हणजे त्यांच्या टोळ्या असायच्या, ते गांजा प्यायचे आणि मोठ्याने ओरडायचे आणि काही ते करायचे. म्हणजे तुम्ही सांगू नका. हा जो पलायनवाद होता त्या सगळ्याला बंद घालण्यासाठी म्हणून टिळकांनी हे सगळं असं निदान मला तरी वाटतं. त्यांनी हा पूर्ण याच्यात असं कधी कुठे लिहिलं नाही, पण हा त्यांचा अजेंडा होता. तर मला असं वाटतं की जेव्हा मोठ्या लोकांनी गीतेवर टीका केलेली आहे, ते भाष्य लिहिलं आहे, प्रत्येक एव्हरीबडी हॅड अजेंडा. ज्ञानेश्वरांचं बघा, ज्ञानेश्वरांनी गीतेवर एवढं मोठं ज्ञानेश्वरी लिहिली. कारण काय? कारण एवढंच होतं की त्यांना समाजातला जो एक प्रकारची हायरार्की होती ती बंद करायची होती. आणि सामान्य माणसाकडे मराठी भाषेत त्यांना गीता समजून सांगितले. केवढं मोठं कार्य केलं. 16 भाषांमध्ये लिहिले. आणि याचं कारण काय? त्यांना ही वेंट थ्रू दिस. त्यांना त्यांचा लहानपणी अतिशय छळ झाला आणि त्यांना कर्मठपणाचा दुष्परिणाम दिसून पडले. त्याच्यानंतर काय झालं? त्यांच्यानंतर भक्तिमार्ग सुरू झाला. आपल्याकडे भक्तिमार्ग कागदच सुरू झालेला आहे, निलिमाने सांगितलं मला ते. पण खरी गोष्ट अशी की बहुजन समाजातून अनेक प्रकारचे संत जसे आपल्या महाराष्ट्रात झाले ना, तसे इतर प्रांतात झाले नाही. त्याचं पूर्ण क्रेडिट ज्ञानेश्वरांना आहे. त्यांचा अजेंडा होता की नाही हा. त्याच्याबरोबर शंकराचार्यांचा अजेंडा तुम्हाला माहित आहे. बौद्ध धर्माचं खंडन करणे आणि हिंदू धर्म परत प्रस्थापित करणे हे महत्वाचं होतं. पण बुद्ध धर्मामुळे भारत क्षीण होत चालला होता. त्याचं शास्त्रतेज कमी होत चाललं होतं, आणि हे योग्य नाही. कारण अशामुळे परदेशातील परलोकांच्या स्वाऱ्या होतात, परचक्र येते. त्याची जाऊन काही प्रमाणात ते केलं. म्हणून मला वाटतं की त्यांचा जो अजेंडा होता त्याचा लोकांना काही आक्षेप आहे, तो आक्षेप बरोबर नाही. गीता रहस्यातला जो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे
तुम्ही जर गीतेतला कर्मयोग वाचला, तिसरा अध्याय, त्यात लोकसंग्रह, त्याच्यावर 24वा श्लोक की 25वा श्लोक लोकसंग्रहावर आहे आणि त्यांचा मुख्य अजेंडा तोच आहे. त्यांचं म्हणणं की गीतेतला कर्मयोग, विवेकांचा कर्मयोग म्हणजे लोकसंग्रह. लोकसंग्रह म्हणजे काय? लोकसंग्रहातील त्यांनी डेफिनिशन ती सरळ शंकर भाषेतून उचलली आणि त्यात त्यांनी शंकर भाषेत काय लिहिलं आहे पहा. मी तुम्हाला ते वाचवून दाखवतो. लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारण, म्हणजे लोक जे दिशाहीन झालेले आहेत ते दूर करणं. आता टिळकांची डेफिनेशन काय आहे की लोकांना एकत्र आणा, संघटित करा, योग्य मार्गदर्शन करा आणि त्यांचे नेतृत्व करा. आता हे पहा, गेल्या 1000 वर्षात जी फार मोठी मोठी माणसं झाली आहेत ना, त्या सगळ्यांनी एक्झॅक्टली तेच केलं. हे लोक कर्मयोगी होते. आता तुम्हाला सांगतो, मी त्याला म्हणतो मेगा स्केलवर. म्हणजे साधं उदाहरण सांगायचं तर अगदी तुम्ही मोजेस घ्या. मोजेसनी हिब्रू गुलामांची सुटका केली, त्यांना एक कारण दिलं, त्यांना एक नेतृत्व दिलं. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा टिळकांनी निर्वा म्हणायच्याप्रमाणे गणेशोत्सव त्यांनी सुरू केला, शिवाजी उत्सव त्यांनी सुरू केला. त्यानंतर आले गांधींनी सॉल्ट सत्याग्रह सुरू केला, मिठा सत्याग्रह. त्यानंतर देशाची चळवळ, त्याच्यानंतर नॉन कॉपरेटिव्ह मुवमेंट. त्याच्यामुळे शेवटी स्वातंत्र्य मिळालं. या दिशेत सांगायचं तर उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मार्टिन लुथर किंग. या लोकांनी एक्झॅक्टली तेच केलं. लोकांना एकत्र आणलं, संघटित केलं, नेतृत्व केलं. ग्रेट थिंग अकॉम्प्लिश. आपण फार मोठ्या स्केलवर म्हटलं की लोकसंघाचा, ज्याला मी म्हणतो मिनी स्केल, की लहान प्रमाणावर कितीतरी उदाहरणं दिसतात. आता साधं सांगायचं तर दयानंद स्वामींनी आणि चिमनंद स्वामींनी जन्मभर काय केलं? ज्ञान तर संपादन केलंच, तर त्याच्यानंतर त्यांनी लोकांना एकत्र आणलं. आणि आज आम्ही माझ्यासारखे माणसं अध्यात्माकडे लागले आहेत. आमच्या युनिव्हर्सिटीतले काही मंडळ आहेत, आम्ही सगळ्यांनी एकत्र गीतेचा अभ्यास केला. त्याचं कारण हे लोक आहेत. आज तुम्ही पाहाल तर भारतात अनेक ठिकाणी दयानंद स्वामींचे आश्रम आहेत. इथे अमेरिकेत, जगा सगळीकडे चिन्मयानंद असे अनेक आश्रम. तिथे लोक चांगले येतात, आपल्यासारखे सुशिक्षित लोक येतात. त्यांना कळतं की हिंदू धर्म खरोखर काय आहे. आज आपल्याला हिंदू धर्म आहे कळतो की तो खरं वेदांत आहे, तो मोनोथिस्टिक रिलिजन आहे. आपल्या सगळ्यांना बहुतेकांना उपनिषद काय ते माहित आहे, तर श्रेय कोणाला? या लोकांना. या लोकांनी काय केलं हेच, याचंच नाव लोकसंग्रह. पण फार दूर कशाला जायचं? तुम्ही मी. आता हे जो उत्तर रंग आहे हा केवढा उपद्व्याप आहे. कोणाला तरी यावं लागतं, सगळं आधी करावं लागतं, तयारी करावं लागते, बोलवावं लागतं. उत्तर रंगात फक्त अध्यात्म असं नाही, गार्डनिंग आहे, अनेक प्रकारचे योगासन आहे. हे केवढं मोठं कार्य आहे. अशी कार्य त्याला म्हणतो मी मायक्रो स्केल. त्यावर आपण फार दूर कशाला जायचं? तुमची स्वतःची फॅमिली. पूर्वीचे जे मोठे, ज्याला आपण संयुक्त कुटुंब म्हणायचो, त्या पद्धतीत म्हणा. आज सुद्धा संसार चालवायचा हा एक प्रकारचा लोकसंग्रह आहे. चांगलं सहजासहजी चालवणं खूप कठीण आहे. त्याला गीतेत एक सुंदर श्लोक आहे त्याच्यावर, तो म्हणजे योग. त्यांनी त्याला योग कर्मेषु, तुम्हाला योग कर्मसु कौशलम. टिळकांनी ऍक्च्युअली एका प्रकरणाच्या सुरुवातीलाच योग कर्मसु कौशलम, म्हणजे असं रे की कर्मयोग कुशलतेने चालवा. केवढं कठीण आहे. प्रत्येकाची मती समजून घ्या. तुमची साधी नुसती फॅमिली असली तरी तुमचा मुलगा, तुमचे नातवंड, तुमचे आई वडील सगळ्याला सांभाळून घ्यावं लागतं. हे काय आहे? हा कर्मयोग आहे की नाही? आणि तो कौशल्याने जो करतो तो सुखी होतो. ही गोष्ट खोटी आहे का? त्याच्यानंतर टिळकांनी दुसरा जो भाग घेतला, तर पुन्हा तुमच्या व्यक्ती हा तुम्ही काय करू शकता, तो खूप महत्वाचा भाग आहे ना. त्याच्याबद्दल तुम्हाला गोष्ट माहित असेल. गोष्ट आहे धर्मराजाची. तुम्हाला आठवत असेल की वन पर्वामध्ये धर्मराज आणि त्याचे भाऊ जंगलात असताना त्यांना पाणी आणायला जायचं असतं. तो सगळ्यात धाकटा जातो, सहदेव जातो, एका तळ्यावर जातो. तिथे त्याला गंधर्व म्हणतो की माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तर तो पाण्याला हात लावू देत नाही. लावलं तर तू मरशील. तो मरून पडतो. का होता धर्मराज जातात.
तर गंधर्व त्याच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि शेवटचा प्रश्न त्याला तो विचारतो, गंधर्व तुम्ही आता सामान्य माणसांनी कसं जगावं, तुम्ही मी. धर्मराज त्याला म्हणतो, महाजनो येन गतस्कंधः, मोठी माणसं ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने जा. आणि तो मार्ग कोणता? रामदासचा तो दासबोध वाचा तुम्ही. दासबोधी संसारी माणसांनी संसार कसा करावा. भगवान श्रीकृष्णाची त्यांनी उदाहरणं दिली आहेत, ती फार सुंदर आहेत. ते म्हणतात, आता तुम्ही सगळ्या जर गीतेतून गेले 2दा वर्ष 3दा वर्ष ज्ञानेश्वरी जरूर 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 वाचा. त्यात सगळं सोपं आहे, मराठीत आहे ना. तर त्यात त्यांनी म्हटलं आहे की पहिली गोष्ट म्हणजे स्वधर्म पाळता. धर्म निधनम श्रेया परधर्म भयावा, ते तुम्हाला माहिती आहे. तो धर्म तुमचा म्हणजे काय, तुमचं जे बेसिक इन्क्लिनेशन आहे ते करा. तुम्ही जन्माला आलो, तुम्ही ठीक आहे, तुम्ही नवरा म्हणून आहे तर नवऱ्याचं कर्तव्य करा, मूल आहे मुलगा मुलाचं कर्तव्य करा. आणि ते कर्तव्य करताना प्रथम सरेंडर बुद्धी पाहिजे, शरण बुद्धी पाहिजे, मग अर्पण बुद्धी पाहिजे, म्हणजे जसं तुम्ही यज्ञ करता तसं. तर तिसरं म्हणजे प्रसाद बुद्धी पाहिजे, जे आहे ते ऍक्सेप्ट करा. आयुष्यात बहुतेक लोकांची ट्रॅजेडी असते ती कशामुळे असते, की यू डोंट ऍक्सेप्ट व्हॉट यू हॅव गॉट. तुम्ही ऍक्सेप्ट करायला नसता तुमची पोझिशन, तुमचं हे, तुमची समाजातली पोझिशन, तुमचा पैसा, तुमची कीर्ती, तुमचं शिक्षण. तुम्हाला वाटतं की आपण काहीतरी राहून गेलं, मी असं असतं तर मी असं केलं असतं, मी अशी असते तर मला असं झालं असतं. याला म्हणतात नॉन एक्सेप्टन्स, आणि दॅट इज द कॉज ऑफ युअर अनहॅपीनेस. हे सुद्धा त्यांनी दिलं आहे. आणि हे सगळं गीता रसातल्या अनेक प्रकरणातून दिलं आहे. टिळकांची जी रायटिंग स्टाईल आहे ती अशी आहे की तेव्हाची 1919 शब्द मराठी आहे, एक एक वाक्य 6-6 ओळीचं आहे, आणि त्यातून तुम्हाला हे व्हावं लागतं. आणि त्यात खरोखरच एखादं वकील लिहितो की नाही तसं लिहिलं आहे ते. त्याच्यामुळे तुम्हाला ते ऍक्च्युअली पृथक्करण करून पाहावं लागतं. तुम्ही म्हणाल तुम्ही कसं वाचलं, कारण सांगतो. मला सकाळी 5 वाजता जाग येते, काही काम नाही, हलका झोपली असते, मग मी सगळं चहा घेतो आणि वाचायला बसतो. रोज 10 पानं वाचतो. आता 770 पानाचं पुस्तक वाचायला मला 2 महिने लागले, ते वाईट नाही. पण ती सकाळची गोष्ट अशी असते की तुमचं मन प्रफुल्लित असतं, मेंदू ताजा असतो, आणि अगदी कठीण गोष्टी चटकन डोक्यात शिकतात. म्हणून अशा प्रकारे तुम्ही कदाचित तुम्ही सुद्धा वाचू शकता, काही कठीण नाही, पण जरूर जरूर वाचा. आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यज्ञ 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 म्हणजे काय. तुम्ही जर बघाल तर 3ऱ्या अध्यायाला सेल्फलेस सर्व्हिस असं नाव दिलं आहे एकनाथ ईश्वरांनी. तर सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे काय, तेच की यज्ञ म्हणजे सेल्फलेस सर्व्हिस फॉर द गुड ऑफ द लार्ज मास. म्हणजे तुमची फॅमिली, तुमची संघटना, तुमचं ऑफिस, तुमचा धंदा आणि तुमची संघटना, असं त्याचं आहे. दुसरं त्यांनी एक खूप महत्त्वाचं सांगितलं ते म्हणजे की कर्तव्य संन्यास या शब्दाचा अर्थ कर्तव्य सोडणे असे नसून फक्त कर्तव्याप्रती डिटॅचमेंट हे आहे धरून चला. आणि त्याकरता सांख्ययोग याच्यावर त्यांनी पूर्ण 30 पानाचा चॅप्टर लिहिला आहे. त्याच्यात सांख्ययोगात काय, तर सांख्ययोगात त्यांनी सांगितलं सांख्ययोग आणि वेदांत त्या दोन्हीचे मी ऍक्च्युअली एक चार्ट केला आहे. मला वाटलं की तो चार्ट दाखवून की इंटरप्शन होईल म्हणून मी दाखवत नाही, पण त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. सांख्य आणि वेदांत याच्यात साम्य बरंच आहे, पण सांख्यमध्ये काय, प्रकृती आणि पुरुष आणि बाकी सगळ्या गुणांमुळे सृष्टी निर्माण होते असं तत्वज्ञान आहे. 25 गुण वगैरे आहे, म्हणजे पंचमहाभूत तुमचे 5 जे आहेत, मन, 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन, बुद्धी, इगो वगैरे. आणि वेदांताचे तसंच आहेत, पण दोन्हीमध्ये एक मोठा फरक आहे की सांख्योग म्हणतो की प्रकृती आणि पुरुष याच्यापासून जग निर्माण झालं, पण प्रकृती पुरुष कुठे निर्माण झाले ते सांगत नाही. पण शंकराचार्यांनी आणि त्यांनी तो समर्थन केलं आहे की वेदांत हा सांख्ययोगापेक्षा श्रेष्ठ का, कारण त्यात याचं स्पष्टीकरण आहे की या दोन्हीच्या वर कोणीतरी आहे, आणि याच्यातून सांख्य प्रकृती आणि पुरुष निर्माण झाले, त्यातून पुढे पूर्ण सृष्टी निर्माण झाली. त्यांनी हे सांगितलं आहे विश्वाची संवारणी कशी होते बॅकवर्ड्स. ज्या सिक्वेन्समध्ये निर्माण झालं त्या सिक्वेन्समध्ये पूर्ण पृथ्वी, पूर्ण जग लय होईल, याचं त्यांनी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगितलं. हे वाचून तुमच्या मनात विचार येतो की या माणसाची बुद्धिमत्ता किती प्रचंड, त्याची चिकाटी किती प्रचंड, व्यासंग किती प्रचंड.
त्यांनी आणखी एक सुंदर सिद्धांत दिला आहे आणि तो म्हणजे भक्तियोगाबद्दल. त्यांचं म्हणणं असं की भक्तियोग आणि स्वतः शंकराचार्यांनीच जेव्हा शंकर भाष्य लिहिलं तर सुरुवातीला त्यांनी सांगितलं की माणसाला परम ज्ञान मोक्ष मिळण्याचे 2 मार्ग, एक ज्ञानमार्ग, दुसरा कर्मयोग. आणि टिळकांचं म्हणणं की भक्तियोग इज ऍक्च्युअली ऑफशूट ऑर बेसिस ऑफ कर्मयोग. जोपर्यंत तुम्हाला निष्ठा नाही तोपर्यंत भक्ती नाही. भक्ती नाही, तुम्हाला भक्ती नाही, यू डोंट बिलीव्ह व्हॉट यू आर डुईंग, व्हॉट गुड आर यू. वो कर्मयोग विदाउट भक्तियोग. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्याप्रमाणे माणसाची उत्क्रांती होते, उत्क्रांतीचा खरा अर्थ मरण आहे, हे टिळकांनी तर लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे टिळक त्याला गुणविकास म्हणतात. उत्क्रांतीचा खरा संस्कृतचा अर्थ मरण हा आहे, म्हणून ते म्हणतात की त्याला गुणविकास म्हणायला पाहिजे. तर गुणविकासाने काय होतं, जसा तुमच्या एप्स मधून किंवा प्रिमिटिव्ह प्राण्यांपासून माणूस निर्माण झाला, त्याप्रमाणे तुमची जी प्रकृती आहे ना, ती सुद्धा इट इज इव्हॉल्विंग, इज कॉन्स्टंट स्टेट ऑफ इव्होल्युशन. आणि इव्होल्युशन कसं होतं की सुरुवातीला माणसं ज्यांना थोड्या प्रमाणात माणुसकी आहे किंवा देवाच्या देवानी सात्विकता दिली आहे ते भक्तियोगी होतात, पुढे ते कर्मयोगी होतात, पण शेवटी ते ज्ञानयोगी होतात. 6व्या अध्यायात गीतेच्या 6व्या अध्यायात दिल्याप्रमाणे ते म्हणतात की याच्याकरता एक जन्म पुरे नाही, अनेक जन्म लागतात आणि शेवटी पण तुम्ही त्या मार्गाला तुम्ही लागता. आणखीन त्यांनी जी एक महत्वाची गोष्ट लिहिली आहे ती म्हणजे हीच की आपण विशेषतः ज्ञानेश्वरीतून बघतो, ती म्हणजे बहुतेक लोक प्रथम सगुण भक्ती करतात. निर्गुण भक्ती व्हायला प्रथम सगुण भक्ती सुरुवात करायला पाहिजे. द्वैतामधून अद्वैताकडे जा असंही त्यांनी अशा प्रकारे त्यांनी विधान केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे की जरी तुम्हाला ज्ञान झालं तरीही कर्म सोडू नका किंवा तुम्ही कर्म सोडूच शकत नाही. कारण काय, तुम्ही जगाचं जे प्रचंड चक्र आहे, आणि एका उपनिषदात त्यांनी उपमा दिली आहे की जग युनिव्हर्स एक प्रचंड चक्र आहे, तर तुम्ही त्यातले एक छोटेसे कॉग आहात. तुम्ही तुमचं काम सोडलं तर पूर्ण चक्र तुटण्याची शक्यता आहे. साधी गोष्ट घ्या, ती मुंगी तुमचं काम करते, मुंगी आपलं काम करते आणि बदमाशी आपलं काम करते, म्हणून पॉल्युशन होतं. अरे गिधाड सुद्धा आपलं काम करतात. गिधाडांनी जर आपलं काम केलं नाही तर जगात सगळीकडे मेलेल्या जनावरांचे हे दिसतील तुम्हाला. या दृष्टीने प्रत्येकाने काम म्हणजेच काय की तुम्ही मरेपर्यंत ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तुमचं कर्तव्य करायलाच पाहिजे. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण स्वतः ज्ञानेश्वर आहे, स्वतः शंकराचार्य आहेत. या लोकांना 21व्या वर्षी 22व्या वर्षी सगळं पूर्ण ज्ञान झालं. ते सहज भोगी वस्त्र घालून हिमालयात गेले असतं काय झालं असतं, पण त्यांनी आजूबाजूची परिस्थिती पाहिली. त्यांनी बघितलं की नाही मी हे करणार. बुद्धाने काय केलं, बुद्धाला चॉईस होता. बुद्धाच्या धर्मपदामध्ये लिहिलं आहे जेव्हा त्याला ज्ञान झालं तेव्हा त्याच्यासमोर चॉईस होता. चॉईस म्हणजे पूर्णपणे विरक्त होऊन जायचं किंवा बुद्ध धर्म स्थापन करायचं. आणि त्यांनी बुद्ध धर्म स्थापन केलं. आणि हे तुम्हाला वारंवार तुम्ही जगातले कितीही थोर माणसं घेतली, किती मोठी माणसं घेतली, तुम्हाला हे दिसेल की त्यांना ज्ञान झाल्यानंतर सुद्धा त्यांनी विरक्ती गेलेली नाही, ज्ञान संन्यास गेला नाही. ते आपलं कर्तव्य करत राहिले आणि परमेश्वराने दिलेलं ते त्यांचं कार्य पूर्ण केल्यानंतरच त्यांनी समाधी घेतली. आता हा झाला त्यांचा पूर्ण कर्मयोग. टिळक काही बाबतीत अगदी आउटराईट कॉन्ट्राडिक्ट करतात. त्यांनी एक दोन ठिकाणी सरळ दिलाय की शंकराचार्य चूक होते. अशी मला गंमत वाटली, शंकराचार्यांची ही चूक झाली वगैरे असं सरळ लिहित असते. आणि पाश्चात्य तत्वज्ञानाबद्दल त्यांनी वारंवार अनेक मोठ्या लोकांची म्हणणं व्यवस्थित मुद्देसूद फोडून काढलेली आहे. त्याच्यामुळे हे वाचनाला एक पुस्तक आहे, फक्त त्याला खूप वाचायला काही प्रमाणात नेटच लागतं म्हणा. आता गीता रहस्य लिहिल्यानंतर किती लोकांनी ते वाचलं किंवा तो काही महत्वाचा नाही. आजची परिस्थिती अशी आहे की लोकांना पुष्कळांना टिळकांचंच नाव माहित नाही. त्याच्यामुळे गीता रहस्य लोकांना कितपत वाचायची इच्छा होईल शंका आहे, पण मला वाटतं त्यांनी वाचावं. गीता रहस्य लिहिल्यानंतर तुम्ही बघा टिळकांच्या वेळेस सुद्धा त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय झालं. आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र भारतातल्या सगळ्या प्रांतांमध्ये
महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त कर्मयोगी प्रांत आहे. गांधीजी म्हणायचे की महाराष्ट्र हा स्वयंसेवकाचं मोहळ आहे, पोळ आहे. हजारो मधमाशा तिथून येतात, ते मदत करतात. कारण त्यांनी स्वतः बघितलं की त्यांना स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राला किती मदत झाली, आणि याचा काही प्रमाणात जे श्रेय आहे ते आपण ठिकाणा द्यायला हवं. आज तुम्ही जागोजागी बघाल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुंदर सुंदर महाराष्ट्र फाउंडेशनला विचारा, इतक्या तऱ्हेच्या प्रोजेक्ट चालू आहेत. महाराष्ट्रात नसेल, बाकी ठिकाणी नसेल असं नाही, पण माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात आहे. पण त्याचं खूप श्रेय ठिकाणा द्यायला पाहिजे. म्हणून मला वाटतं की बराच वेळ बोललो. आता कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. जमलं तर उत्तर देईन, नाही तर दिली मग आहेच. नाही नाही, मला काही सुद्धा माहिती नाही गीतारासाबद्दल. कोणाला प्रश्न असले तर विचारा, नाही तर मला बरेच प्रश्न आहेत. हा, ज्योती, तुला विचारायचं? या प्रकाश, तुमच्या 2-4 गोष्टींबद्दल मला प्रश्न आहे. एक, तुम्ही म्हटलात की ख्रिस्ताचा उल्लेख असणारा जो ग्रंथ होता, पाली ग्रंथ, तो पाली होता की कुठल्या भाषेत होता तो कदाचित, कुठला होता म्हणजे आणि कसा त्याचा संदर्भ गीतेमध्ये त्यांनी कसा लावला? त्याचा उद्देश असा होता, उद्देश एवढाच होता की जीसस ख्राइस्ट आला होता याचा पुरावा आहे. त्याच्यामुळे ही शक्यता खूप आहे की ख्राइस्ट गॉट हिज प्रिन्सिपल्स ऑफ हिज टीचिंग फ्रॉम बुद्धिझम. अच्छा. आणि पाली नसेल तर नसेल, कदाचित प्राकृत भाषा असेल. पण त्याचं आश्चर्य म्हणजे ट्रान्सलेशन करणारा फ्रेंच माणूस त्याचं इंग्लिश भाषांतर ते टिळकांनी शोधून काढलं. टिळक जेव्हा परत मंडालेहून आले, त्यांच्याजवळ 300 ग्रंथ होते. अरे बापरे. कोणाला आणखी काय विचारायचंय? दिलीप दत्ते, तुम्हाला विचारायचंय काय? हो, ऐकू येत आहे का? हो, ऐकू येत आहे. Very nice discourse, Prakash. I have a question की गीतेमध्ये आणि बऱ्याचशा उपनिषदांमध्ये भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग या तिन्हीवर लिहिलेलं आहे. आणि ज्या व्यक्तीला जसं डिपेंडिंग अपॉन देअर डिस्पोजिशन जसं जमेल तसं कॉम्बिनेशन यू डिझाईन युअर ओन कस्टम मेड पॅथ टुवर्ड्स मोक्ष. विवेकानंदांनी नंतर राजयोगाला पण एक स्थान दिलेलं आहे वे. माझ्या मते उपनिषदांमध्ये राजयोग इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द दर्शनस, and it is a means, it's a blueprint for all 3 योग. म्हणजे राजयोग हा सगळ्यांना सपोर्ट करतो, तिन्ही योगांना. तर टिळकांचं आणि तुमचं मत काय, की कारण राजयोगामध्ये एक बेसिस आहे की टू गो टू द मोक्ष यू हॅव टू एक्सेप्ट द नॉन डुअलिटी विच इज द ज्ञान. म्हणजे ज्ञाना म्हणजे ते झालं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हे डिसिप्लिन घेऊन तिथे जाता येत. तर आय वुड लाईक युअर इनसाइट्स सिन्स यू हॅव स्टडीड, आणि टिळकांची पोझिशन ऑन राजयोग. गीतारस मी वाचलंय, पण त्याच्यामध्ये मला त्यांचं असं स्पष्ट कळलं नाही की त्यांनी काय पोझिशन घेतली त्याच्यावर पतंजलीच्या राजयोगावर. तर पतंजलीचा उल्लेख टिळकांनी जो केला आहे तो त्यांनी अशा प्रकारे केला की पतंजली योगामुळे तुम्हाला जे मिळतं ते मन आणि मनाची शांती मिळते, मन आणि शरीर निरोगी करण्याकरता. कारण तुमचं शरीर आणि मन निरोगी असल्याशिवाय तुमच्या या बाबतीत एकचित्त होऊच शकत नाही. आणि हे सगळं एकचित्त झाल्याशिवाय तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान होत नाही. त्यांनी विवेकानंदांचा उल्लेख विशेष केलेला नाही आहे. विवेकानंद 1900 साली वारले. ही वॉज ओनली 39 year old. त्यांची पुस्तकं तोपर्यंत प्रसिद्ध झाली होती की नाही, पण पूर्ण पुस्तकात विवेकानंदाचा उल्लेख कुठेच नाही आहे. हे मला थोडंसं आश्चर्याचं वाटलं. त्याच्यामुळे मी याच्याबद्दल कॉमेंट करू शकत नाही. पण टिळकांनी याच्याबद्दल एक सुंदर उपमा दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की गीतेचे असे 3 विभाग करणं, की पहिले 6 अध्याय कर्मयोग, दुसरे 6 अध्याय, दुसरे 6 अध्याय भक्तियोग आणि मग ज्ञानयोग, हे चुकीचं आहे.
हे कृत्रिम ओढून जाऊन आणलेले आहे. पण टिळक म्हणजे टिळक, त्याच्यावरती बोलायला करत नाही. दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की तत्वमसी, काही संप्रदायाचे लोक, काही टीकाकार म्हणतात की पहिल्या अध्यायात त्वम, दुसऱ्या अध्यायात तत्, तिसऱ्या अध्यायात असी आहे. ते म्हणतात हे सुद्धा खूपच आर्टिफिशियल आहे. ते म्हणतात एखादी पैठणी असते, त्यांनी पैठणीची उपमा दिली. पैठणीचा काठ सुंदर जरीचा असतो आणि त्याच्या मुख्य पदरामध्ये काय असतं, रेशीम किंवा कधी कधी रेशीम आणि सूत असतं. तर तिन्ही असे त्याचं ब्लेंड झालेला असतो. हाऊ कॅन अ सेपरेट दॅट? आणि ते म्हणणं मला पूर्ण पडतं, कारण मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा पुष्कळदा काय होतं की भगवान श्रीकृष्ण एकदम ज्ञानयोगावरून भक्तियोगा बोलत लागतात, भक्तियोगावरून कर्मयोगा बोलत लागतात आणि याचा तुम्हाला मेळ लागतच नाही. त्याच्यामुळे ऍक्च्युअली टिळकांनी या गीता रसाला नाव लिहिलं कर्मयोग शास्त्र. त्यांचं म्हणलं की दिस इज कर्मयोग, दुसरं काहीच नाही. कृष्ण अर्जुनाला असं का सांगेल तिथे की अरे वा, त्यांनी गीतेमध्ये 12दा लिहिलेत. 12दा त्यांनी सांगितलं युद्ध कर, युद्ध कर, युद्ध कर. मधूनच असं सांगणार की तो बसला वस्त्र घाल किंवा टाळ्या पिटत बैस, असं म्हणणार आहे का तो? नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की तेच कंटिन्युअसली आहे. तुम्ही जर योग, आता तुम्ही जेव्हा अध्याय पूर्ण करता अध्याय शेवटी काय दिसतं, श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु योगशास्त्रे शिक्षणाने संवादे. त्याचं योगशास्त्र काय? त्यांचं म्हणणं की कर्मयोग शास्त्र आहे, दुसरं काही नाही. आणि तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी योगाच्या मागे कर्मयोग लावाल, पतंजली योग, तर तुम्हाला प्रत्येकाचा बोध लागेल, कन्फ्युजन होणार नाही. तुम्हाला असं वाटणार नाही की ही दिस त्याला म्हणतात काय, कॉन्ट्रास्ट नाही, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट नाही, हे तुम्हाला कळेल. गीता रहस्यामध्ये एक योगी म्हणजे कर्मयोगीच सगळीकडे म्हणतायत त्याला, म्हटलंय. आणि व्हेरी व्हेरी नाईस, थँक्यू. त्यांनी हेही म्हटलं की रामदासांचं उदाहरण घ्या. रामदासांना ज्ञान झाल्यानंतर त्यांनी काय केलं, महाराष्ट्रभर हिंडले, जागोजागी हनुमानाचे आखाडे स्थापन केले आणि त्यातून महाराष्ट्रात शास्त्रवृत्ती निर्माण झाली. आणि त्याचा फायदा कोणाला झाला? शिवाजीला, मराठ्यांना, पेशव्यांना झाला. हे कर्मयोग होते ना. या आणि मला पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही म्हटलात की स्वकर्म, योगकर्म सुकौशल्यम, त्याच्यामध्ये शरणबुद्धी, अर्पणबुद्धी आणि प्रसादबुद्धी. मग आता शरणबुद्धी आणि अर्पणबुद्धीमध्ये काय फरक आहे? मला वाटलं शरण म्हणजेच आपण परमेश्वराला, म्हणजे अर्पणबुद्धी आणि शरणबुद्धीमध्ये काय फरक आहे? प्रसाद बुद्धी कळलं की ते फळ जे असेल ते आपण प्रसाद बुद्धीने घ्यायचं. त्यांचं म्हणणं असं की शरण बुद्धी ही इज इक्वेटिंग विथ निष्ठा, म्हणजे श्रद्धा पाहिजे. तुम्हाला जर श्रद्धा नसेल तर तुमचं पाऊल उचलूच नका. तुम्हाला जर श्रद्धा नसेल तर गुरुकडे जाऊ नका. श्रद्धा नसेल तर एखादं कार्य करू नका, कारण मग तुम्ही ते कार्य अर्धवट मनाने कराल. तुम्हाला जर एकदा तुम्हाला जी मनातून खात्री पटली की मी हे देवासाठी करतो आहे, तर त्या कार्याला एक उत्कृष्ट क्वालिटी येते. आणि नंतर त्याला काहीही मतलब ठेवू नका, त्याची अर्पण बुद्धी, नो फ्रूट एक्सपेक्टेड. हो, पण गीतेत पण तेच म्हटलं ना, श्रद्धावान लभते ज्ञानम, राईट? म्हणजे श्रद्धा असल्याशिवाय कुठे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणखी कोणाला काही विचारायचंय? एक मला आता शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्ही म्हटलात की शंकर भाष्य चुकीचं आहे असं कधी कधी टिळक म्हणतात. त्याचं एखादं उदाहरण देऊ शकता का तुम्ही? एकदा त्यांनी सरळ सरळ दिलाय त्यांनी. प्रत्येक ठिकाणी त्यांना असं टंग इन चीक, म्हणजे थोडस म्हणजे अध्यारूतपणे त्यांना म्हटलंय की ते झालं काय की शंकराचार्यानंतर शंकराचार्यांनी बौद्ध धर्मातली बरीचशी प्रिन्सिपल्स घेतली. त्यातलं म्हणजे जो ज्ञानयोग आहे तो मोठ्या प्रमाणात घेतला. आणि त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संन्यास वृत्तीची निर्माण झाली ना, त्याचं पुष्कळ प्रमाणात खंडन करणं हे त्यांनी स्वतःच घेत होतो. कारण एक मिसइंटरप्रिटेशन त्यांचं म्हणणं होतं की आपल्या समाजाचा अधपात होण्याचं मुख्य कारण म्हणजे शंकराचार्य शिकवणीचं सुद्धा आपण मिसइंटरप्रिट केलेलं आहे. आणि आता चिन्मयानंद स्वामींचं गीता वाचतोय आणि त्यांनी आपल्या
प्रस्तावनेतच लिहिलं आहे की गेल्या 1000 वर्षात आमच्या धर्माची अवहेलना होण्याचं, आमचा समाज आणि आमचं राष्ट्र त्याचा क्षय होण्याचं कारण म्हणजे मिसइंटरप्रिटेशन ऑफ अवर ओन टीचिंग ऑफ उपनिषद अँड गीता. Correct. तर त्यांनी शंकराचार्यांना अगदी ओपनली कॉन्टेक्ट केलं नाही, उलट ही हॅज कोटेड हिम रिपीटली. जसं मी तुला सांगितलं की शंकर भाषा सुरुवातीला सांगितलं की 2 प्रकारचे योग आहेत, ज्ञानयोग आणि कर्मयोग. भक्तियोगाचं तर नावच नाही. हम्म. हो, कारण ते म्हणतात की भक्तियोग याचा कर्मयोगाचाच एक भाग घेतला होता ना त्यांनी. मला एक प्रश्न आहे की मी जेव्हा गीता रहस्य वाचत होतो किंवा वाचतो नेहमी ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड, त्याच्यामध्ये एवढे रेफरन्सेस आहेत, उपनिषदाचे रेफरन्सेस आहेत, काही वेस्टर्न सायकॉलॉजिस्टचे आहेत. तर टिळकांनी हे सगळं एका मांडलेला, त्यांच्याकडे पुस्तकं होती का? त्यांची मेमरी एवढी अथांग होती की ते ही कुड कोट, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड सांगता का? म्हणजे उत्कृष्ट उत्कृष्ट ते गेले ना. आता टिळकासारखा माणूस स्वस्त बसणं शक्य नाही, तर त्यांना ही सगळी पुस्तकं बोलवावं लागायची. आणि ते मंडालेला, त्याच्यामुळे कलकत्त्याच्या युनिव्हर्सिटी ऑफ बंगाल, कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, तिथून सगळी पुस्तकं एक 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 करून यायची. पण आता ते तुरुंगात गेले 1908 मध्ये आणि लिहायला सुरुवात केली 1910 मध्ये. त्याच्या दरम्यान त्यांनी अनेक ग्रंथ जमवले. पुण्याहून त्यांना काहीच नेता आलं नाही. आणि म्हणून परत येईल पण त्यांच्या जवळ 200 की 300 पुस्तकं जमा झाली होती. गंमत म्हणजे अशी की त्यांनी असं सांगतात की त्यांनी थोडं जर्मन आणि फ्रेंच सुद्धा ते शिकले. कारण तुम्हाला तर कल्पना असेलच, बहुतेक असेलच तुम्हाला कल्पना. बाय द वे, तुमचं हिंदू धर्मावरचं भाषण मला अतिशय आवडलं होतं. त्याची मला व्हिडिओ पाहिजे. तर सांगतो तुम्हाला की जर्मनीमध्ये एक मोठा फिलॉसॉफर होऊन गेला 1970. त्याचं नाव होतं शोपेनहावर. शोपेनहावर या माणसाने पॅरिसला जाऊन उपनिषदांचं लॅटिन भाषांतर वाचलं आणि तो प्रोफेसर झाला जर्मनीत, युनिव्हर्सिटी ऑफ किल. त्याचा शिष्य म्हणजे प्रोफेसर डायसन. ईस्टर्न रिलिजन बद्दल त्याचं जे कोर्स होता त्यात एकच विद्यार्थी, तो म्हणजे प्रोफेसर डायसन. म्हणजे या प्रोफेसर डायसननी सगळे उपनिषद भाषांतर केलं. त्याच्यामुळे आज जगभर लोकांना कल्पना आहे की उपनिषद केवढी महान अमर तत्वज्ञान आहे. आणि हे लॅटिन भाषांतर कुठून आलं तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. औरंगजेबाचा सगळ्यात मोठा मुलगा दारा शिकोह यांनी ते ट्रान्सलेशन लोकांच्या कडून फारसी भाषेत केलं. फारसी भाषेतून त्याचं लॅटिन मध्ये भाषण झालं. त्याचं शोपेनहावरने ते केलं. आणि शोपेनहावरचा सिद्धांत मात्र असाच आहे टिळकांसारखा की हा कर्मयोग आहे. प्रोफेसर डायसन अगदी तेच म्हणतो की हा कर्मयोग आहे, कर्मयोग नाही आहे. गीता, बरं गीता म्हणतो. इज इट ट्रू की टिळक मांडालेला असताना त्यांना भेटायला कोणी ॲस्ट्रोफिजिसिस्ट गेला होता फ्रॉम इंग्लंड, who had read about his Arctic home of Vedas? त्याच्यावर काही कमेंट्स करता येतील का? मला माहित नाही त्याच्याबद्दल मला ऑफ दॅट कथा. त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. पण एवढं सांगतो की त्यांच्या उत्तर वयात टिळकांनी कबूल केलं की ते त्यांनी जे लिहिलं ते चूक होतं. हो, त्यांनी कबूल केलं की आर्य आर्टिक मधून आले नाही, ते सायबेरियातून आले. ज्याला सेंट्रल सायबेरिया म्हणतात ना, तिथून आर्य लोक आले. त्यांच्या 3 टोळ्या जेव्हा सायबेरियातील हवा खूप थंड व्हायला लागली तेव्हा ते मायग्रेटेड साऊथ. आणि पहिली टोळी सगळ्यात खाली काय आहे, इराण. दुसरीकडे पश्चिमेकडे आहे ग्रीस. आणि तिसरं उत्तर पूर्वेकडे काय आहे, भारत. 3 टोळ्या 3 ठिकाणी गेल्या. म्हणून या 3 ठिकाणचे लोक दिसतात सारखे. आणि त्यांच्यातली भाषा इंडो पर्शियन म्हणून प्रसिद्ध आहे, संस्कृत. खूप छान प्रकाश, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि प्रश्नोत्तरही छान झाली. आणि फक्त मला एवढंच सांगायचं की मला नेहमीच तुमचं आवडतं आणि बाकीच्या लोकांना सांगते की ते माझे भाऊ आहेत. तर त्यामुळे मला त्यांच्याकडून खूपदा ऐकायला मिळतं. आणि नेहमीच असं खूप तत्वज्ञानाचा विषय असो किंवा जनरल विषय असो, मला नेहमी त्यांच्याकडून शिकायला मिळतं. I feel honored. Thank you very much. I also feel very honored by you. Yeah.
नाही, आणि खरंच छान झालं, खूप छान झालं. आता आपण पुढे जाऊया. आत्ताच प्रकाशने सांगितलं. तर दरवेळी आपण एका विशेष माहिती नसणाऱ्या संताची ओळख करून देतो. आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे आहेत त्यांच्याबद्दल ऐकणार आहोत. पण त्याच्या आधी त्यांचाच एक अभंग म्हणणारे पुन्हा सुनीता घाटे. सुनीता. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, भूमी कभी पडावे आकाश पांघरावे, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, पायाकडे पहावे, पायाकडे पहावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. जाता जरी सुखे जा,
येता तरी सुखिया, जाता जरी सुखे जा, येता तरी सुखिया. तुकड्या बरी बसाया, तुकड्या बरी बसाया, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. थँक्यू. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि त्याचा अर्थ पण फार सुंदर आहे. खूप छान आहे अभंग. अभंग फार सुंदर आहे. हा तर मस्त, फार छान झालं. थँक्यू. काय ते बोल. तर आत्ता आपण ऐकलंच की टिळकांनी कर्मयोगावर भर दिला आणि प्रकाशने आता सांगितलं की त्यांचं लोकसंग्रहावर भर होता. लोकसंग्रह म्हणजे लोकांना मार्गदर्शन करा आणि नेतृत्व करा. तर ते सगळं करणारे तुकडोजी, संत तुकडोजी महाराज एक कर्मयोगी होते. ते संत होते पण त्यांचं काम कर्मयोगासारखं होतं. तर अमरावती जवळच्या एका छोट्या खेड्यात 1909 साली माणिक इंगळे याचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांचा ओढा परमेश्वर भक्तीकडे होता. आधी लहान वयातच आकडोजी महाराजांनी त्यांना आपल्या पंखाखाली घेतलं आणि अतिशय गरिबीत वाढलेला हा मुलगा माधुकरी म्हणून मागून जगणारा म्हणून त्याला तुकड्या असं नाव दिलं आणि तेच पुढे तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या विशीतच तुकडोजी महाराज गावोगावी जाऊन अगदी सोप्या भाषेत लोकांना धर्म समजावून सांगायचे आणि भाषणानंतर स्वरचित भजनं खंजिरीवर म्हणायचे. आत्ता सुनीतानी म्हटलं ते या झोपडीत माझ्या, ते आणखीन मनी नाही भाव मनी देवा मले पाव, ही 2 भजनं खूपच लोकप्रिय झाली होती. आणि ते जिथे जिथे भाषण देत त्या त्या गावात आधी ग्रामफेरी काढत, गांधीजी त्याला काहीतरी प्रभात फेरी वगैरे असं म्हणायचे. तर पण लोक त्याला दिंडी म्हणायचे आणि आपल्या घरावरून दिंडी जायची आहे म्हणून लोक आपणहून रस्ते स्वच्छ करायचे आणि दारासमोर रांगोळी काढायचे. आणि ते तुकडोजी महाराजांनी पाहिलं आणि त्यांनी म्हटलं, अरे जे जे लोक भजनाला येणार आहे ना त्यांनी आपल्या मोहल्ल्यामध्ये ग्रामफेरी काढावी. तर असं केल्यामुळे पाहता पाहता गावं स्वच्छ झाली. पाहता पाहता एक गाव स्वच्छ झालं आणि मग ते ज्या ज्या गावात भाषण द्यायला जायचे त्या त्या गावात सांगायचे, आता ग्रामफेरी येणार आहे बरं का, मग आता आपल्याला गाव स्वच्छ करायचं आहे. तर अशा रीतीने अनेक खेडी आमच्या वडाळाकडे स्वच्छ झाली. 1935 मध्ये म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी एक मोठा यज्ञ केला आणि तेव्हा 3 लाख लोक जमले होते. तुकडोजींची सरळ सोपी भजनं जसं आत्ता आपण पाहिलं तशी आणि सोप्या चाली यामुळे खेड्यापाड्यातून हे भजनं खूप लोकप्रिय झाली. गांधीजींनी ते पाहिलं आणि त्यांनी 1936 पासून सेवाग्रामला तुकडोजी महाराजांना आपल्या आश्रमात ठेवून घेतलं. तिथे तुकडोजी महाराज रोज एक आपलं भजन म्हणायचे. हळूहळू भजनाचं रूप देशभक्तीपर गाण्यात बदललं. ते तरुणांची शिबिरं घ्यायचे आणि ठिकठिकाणी जाऊन ते तरुणांची शिबिरं घ्यायचे आणि जनजागृतीमध्ये तरुणांमध्ये ही जागृती आधी करायला पाहिजे असं ते म्हणायचे. जाग उठो अब तुम्हारी बारी है, हे त्यांचं भजन ग्रामफेरीतून गाजू लागलं. आणि 1942 साली ऑगस्ट क्रांतीच्या वेळी तुकडोजी महाराजांनी आष्टी आणि चिमूर हे खूप चिमूरचं म्हणजे आष्टीचं हत्याकांड खूप प्रसिद्ध आहे. तर आष्टी आणि चिमूर इथे जाऊन अनेक ठिकाणी गुप्त सभा घेतल्या
आणि देशभक्तीचा स्फुल्लिंग जनमानसातून भडकायला लागला. त्यांची भजनं देशभक्तीने ओथंबून निघत होती. एका भजनात ते म्हणतात की फक्त आम्हीच पेटून उठलो नाही, तर झाड जडोरे शस्त्र बनेंगे, भक्ती बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे, आते ही नाथ हमारे. असं म्हणजे जेव्हा आमचं राज्य येईल, जेव्हा आमच्या देशातला प्रत्येक जण पेटून उठेल, फक्त तरुणच नाही तर झाडं, झुडपं, दगड हेही सगळेच इंग्रजी सत्तेविरुद्ध भडकून उठतील. असं जबरदस्त देशभक्तीचं गाणं तरुणांच्या आणि लहान मुलांच्या तोंडी खेळू लागलं. आणि परिणाम काय झाला? तुकडोजी महाराजांना तुरुंगात जावं लागलं. स्वातंत्र्यानंतर संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कार्याची दिशा बदलली. कैलासवासी राम शेवाळकर एकदा म्हणाले होते की गीतेतल्या कृष्णापुढे गोंधळलेला फक्त एक अर्जुन होता. तुकडोजी महाराजांना दिशा शोधणारी 7 लाख खेडी दिसत होती, सगळीच स्वतःचं स्वत्व विसरलेली. तर या लोकांसाठी त्यांनी 41 अध्यायाची ग्रामगीता लिहिली. माणसानी माणसासाठी जगावं, माणसासारखं जगावं. स्वकर्म जे आपल्या गीतेत आणि सगळीकडे सांगितलेलं आहे, ते म्हणजे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यामध्येच ईश्वर सेवा आहे आणि आपण समाजाचंही देणं लागतो. देव तुमच्यात आहे, तुमच्या गावात आहे. कशाला काशीला जातो रे बाबा, या भजनात त्यांनी हे सांगितलंय. तुकडोजी महाराजांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदू लोकांबरोबर शीख आणि मुस्लिमही त्यांच्या संप्रदायात होते. सबके लिए खुलाए मंदिर ये हमारा, हे त्यांच्या आश्रमाचं ब्रीदवाक्य आहे. दारू आणि इतर व्यसनांविरुद्ध ते जनजागृती करत होते. त्यांच्या कामासाठी 1953 साली तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत म्हणून गौरव केला. तुकडोजींच्या कृषी विकासाच्या कल्पना आणि ग्राम सुधारणेच्या कल्पना काही प्रमाणात सरकारने राबवल्या. हा राष्ट्रसंत पाय जमिनीवर रोवून समाजकार्य करतच राहिला आणि लोकांनाही त्याच्यासाठी प्रवृत्त करत होता. 1962च्या चीनच्या युद्धाच्या वेळी आश्रमांमधून रक्तदानाची शिबिरं झाली. तुकडोजी महाराज स्वतः रक्तदान करायचे. कोयना भूकंपाच्या वेळी भक्तांची एक तुकडी घेऊन ते स्वतः तिथे गेले लोकांच्या मदतीला आणि स्वतः कुदळ हातात घेऊन तिथल्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढायचं काम त्यांनी केलं. अशा समाजसेवी कार्यकर्त्यांचे आणि भक्तांचे गट अजूनही त्यांच्या आश्रमात आहेत. याशिवाय विश्वधर्म परिषद, विश्व हिंदू परिषद, अखिल साधू सभा अशा अनेक ठिकाणी त्यांनी कार्य केलं आहे. 1955 मध्ये विश्व धर्म परिषदेसाठी त्यांना जपानला बोलवण्यात आलं. स्वधर्म म्हणजे केवळ कौटुंबिक जबाबदारी नाही, तर आपण समाजाचंही देणं लागतो. विश्वबंधुत्वाची भावना वाढवायला पाहिजे, अशा प्रकारचं त्यांचं भाषण खूप लोकप्रिय झालं. अखिल साधू सभा या संस्थेद्वारे त्यांनी सर्व धार्मिक संस्थांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. 1965च्या पाकिस्तान युद्धाच्या वेळीही त्यांनी रक्तदान करून व सीमेवरच्या जवानांसाठी भजनाचे कार्यक्रम करून आपल्या देशाबाबतचं कर्तव्य पार पाडलं. त्यानंतर ते कॅन्सरने आजारी झाले आणि 1968 मध्ये त्यांनी आपला देह ठेवला. असा हा कर्मयोगी संत. त्यांनी एकूण 3000 भजनं लिहिली आहेत, 2000 अभंग लिहिले आहेत आणि 41 अध्यायाची ग्रामगीता लिहिलेली आहे. स्वतः विषय शिकलेले नव्हते, पण तरीही त्यांच्या या कार्यामुळे आणि मानव धर्माच्या शिकवणीमुळे ते एक थोर शिक्षक म्हणवले जात होते. 2005 मध्ये नागपूर युनिव्हर्सिटीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नाव देण्यात आलं. अंतरातला देव शोधणारा हा एक कर्मयोगी राष्ट्रसंत. आपल्या भजनातून देवाचं देवत्व नाही लाकडात, देवाचं देवत्व नाही दगडात, सोने चांदीत नाही देवाचं देवत्व, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव अशानं भेटायचं नाही र, असं सांगत होते लोकांना. तर कशात देवत्व आहे?
देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, मी तू पण गेल्या विना अनुभव नाही. तुकड्या म्हणे ऐका ही गावी, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, देव आशान भेटायचं नाही र. असा त्यांचा संदेश होता. माणसातला माणूस आणि माणसातलं देवपण जगवणारा हा कर्मयोगी संतांचं आणि त्यांचं कार्य खरोखरीच असामान्य आहे. म्हणून आज त्यांची ओळख करून देते संत तुकडोजी महाराज. तर मंडळी, आता आपण कार्यक्रम संपवतोय आणि या कार्यक्रमाचा आपण शेवटी पूर्णमद पूर्णमिद हा श्लोक म्हणून करतो. तर आता तो श्लोक म्हणूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय शांती शांती शांती. नमः. हरि ओम. नमस्कार. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्स लता.